नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं ठेवावं याविषयी आपण या खास कार्यक्रमातून तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करत असतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आहे 12 मार्च अर्थात जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणजेच वर्ल्ड किडनी डे. आणि या निमित्ताने आपण आपल्या किडनीचं आरोग्य कायम निरोगी कसं ठेवायचं, कायम सुदृढ कशी ठेवायची आपली किडनी याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉक्टर सिद्धार्थ विनोद लखानी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून देते आपल्याला. डॉक्टर सिद्धार्थ विनोद लखानी यांनी MBBS MD इन मेडिसिन, DM आणि DNB इन नेफ्रोलॉजी या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च अशा पदवी संपादित केलेल्या आहेत. त्यांचं वैद्यकीय शिक्षण झालं मुंबईच्या KEM हॉस्पिटलमधून आणि आता मुंबईतच घाटकोपर आणि प्रभादेवी भागात त्यांचं लखानी किडनी केअर क्लिनिक आहे. आणि त्याचबरोबर फोर्टिस, रहेजा, ग्लीन ईगल्स, जसलोक, वोखाड अशा मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये ते रुग्णसेवा देतात. डॉक्टर, आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला हे माहीतच असतं की किडनी आपल्या संपूर्ण आरोग्यामध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. मुख्यतः रक्त फिल्टर करण्याचं काम किडनी करते. या व्यतिरिक्त किडनीची भूमिका काय असते आपल्या शरीरात? सर, किडनी हे दोन प्रकारचे बीन शेप्ड ऑर्गन्स आहे जे आपला इथे पाठीत आहे. किडनीची साईज जवळजवळ 10 ते 12 सेंटीमीटर आहे. जे पण एक्स्ट्रा पाणी आपण नमक टॉक्सिन्स जे हे शरीरात जमा होते ते किडनी काढते. सर्वात मोठा भाग किडनीच्या बोन मेटाबॉलिझममध्ये आहे. विटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस ह्या सगळ्यांच्या मेटाबॉलिझम किडनीमध्ये होते. आणि किडनी हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे हिमोग्लोबिन बनवण्यासाठी. किडनी एरिथ्रोपॉयटिन नावाचा हॉर्मोन सिक्रीट करते आणि हे हॉर्मोन बोन मॅरोवर जाऊन हिमोग्लोबिन बनवते. हे महत्त्वाचे काम. ह्याच्या अतिरिक्त ब्लड प्रेशर संबंधित काही हार्मोन्स जे किडनी सिक्रीट करते, म्हणून ब्लड प्रेशर कंट्रोल हे होण्यासाठी किडनीचं असणं नॉर्मल असणं गरजेचे आहे. आणि ऑल बॉडी ऑर्गन्स जसे की हार्ट, ब्रेन, लिव्हर, बोन्स, स्किन हे सगळ्यांचे एकमेकांशी कनेक्शन्स आहे आणि किडनी हे सगळ्यांमधून सर्वात मोठा भाग आहे. सो किडनी कमजोर झाली तर हे सगळ्यांनाच इनडायरेक्ट इफेक्ट्स होऊ शकते. हो, म्हणजे किती महत्त्वाची असते किडनी आपल्या आरोग्यासाठी हे लक्षात आलेलंच आहे. डॉक्टर, असं म्हणतात की जे आपण खातो तेच आपल्या शरीरावर दिसून येतं, तितकं सुदृढ आपलं शरीर दिसतं. त्यामुळे आपला आहार हा संतुलित असणं आवश्यक असतं. विशेषतः आपली किडनी कायम सुदृढ राहावी याच्यासाठी काय आहार घ्यावा डॉक्टर? सर, आहार हे खूप महत्त्वाचे आहे. वेदर आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये सॉल्ट किती आहे. सर, लो सॉल्ट, लो ऑइल और लो फॅट आणि मिनिमल किंवा नो जंक फूड हे आम्ही कॉमन पेशंट्सला प्रत्येक पेशंटला सांगतो. हे सर किडनीसाठी नाही, हे प्रत्येक शरीराच्या अवयवासाठी, हार्ट असू दे, किडनी असू दे. लो फॅट, लो ऑइल आणि लो सॉल्ट डाएट हे खूप गरजेचे आहे. फ्रेश फूड्स जास्त करायचं आणि सर्वात महत्त्वाचं आहे की प्रोपोर्शन और पोर्शन डाएट. आपण बरंच वेळा असं असतं की नाही खाल्ले की एखादा बसले की खूप जास्त पोर्शन घेतो. सर, संतुलित जेवण करणं, मिनिमम पोर्शनमध्ये जेवण करणं, रेग्युलर तुमची कॅलरी मॉनिटर करणं आणि तुम्हाला शुगर, BP, स्टोन किंवा मोटापा असा इत्यादी आजार आहे तर त्याप्रमाणाने डायबिटीस असेल तर शुगर संबंधित जेवण कमी घेणं. तुम्हाला ब्लड प्रेशर आहे तर तुम्ही नमक किंवा तेलकट तिखट खाऊ नका. तुम्हाला मोटापा आहे तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं डेली कॅलरी इंटेक करा. प्रत्येक पेशंटला त्याप्रमाणे आपल्याला डाएट कस्टमाइज करून घ्यायला लागेल, ज्यामुळे त्यांना सर्वात जास्त फायदा होणार. अच्छा, हे झालं हेल्थ कंडिशन विषयी. म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर अमुक खाऊ नये असं आपण सांगितलं. पण एकूण सर्वसाधारण जगण्यामध्ये आपली किडनी सुदृढ राहावी याच्यासाठी काय गोष्टी टाळायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे आपण? किडनीसाठी सर्वात महत्त्वाचे असते सॉल्ट आणि वॉटर. सो ज्यांना किडनी जशी जशी तुमची स्टेज प्रमाणाने कमी होत चालली, मोस्ट ऑफ पेशंट्सला आम्ही लो सॉल्ट आणि लो फ्राईड फूड्स किंवा वॉटर कमी करायला सांगतो. पोटॅशियम हे सर्वात मोठं शरीरात तत्व आहे जे किडनीचे प्रॉब्लेम किंवा किडनीच्या आजारात वाढते. सर, जेव्हा पेशंटच्या किडनीचे स्टेज 3 अँड बियॉन्ड जातो आम्ही पोटॅशियम कमी घ्यायला सांगतो. पोटॅशियम हे आपले सर्वात सगळं फ्रेश फ्रूट्स जसं की पालेभाजी, मोसंबी, संत्रा जे पण आपण सिट्रस फ्रूट्स म्हणतात त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. आणि प्रोटीन इंटेक सर्वात मोठं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रोटीन. जेव्हा प्रोटीन आपण म्हणतो तर व्हेजिटेरियनसाठी मिल्क, डेअरी प्रोडक्ट्स आणि सगळं कडधान. आणि जेव्हा आपण नॉनव्हेज डाएट कन्सिडर करतो तर नॉनव्हेजसाठी जे पण आपण मटन किंवा चिकन किंवा हाय प्रोटीन फूड घेतो, प्रोटीन रिस्ट्रिक्शन असायला पाहिजे. स्टेज 1 to 4 मध्ये आम्ही म्हणतो की तुमचं प्रोटीन 0.6 किंवा 0.8 ग्राम प्रति किलोग्राम घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर डायलिसिसवर आहे तुम्हाला हेवी प्रोटीन, लो फॉस्फरस आणि लो पोटॅशियम डाएट लागणार.
अच्छा. आज ना डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की किडनी ट्रान्सप्लांटसाठी अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असतील, पण किडनी ट्रान्सप्लांट करणं हे जरी उपलब्ध असेल हा पर्याय, तरी तो भावनिकदृष्ट्या आणि इतर सर्वच दृष्ट्या जरा घ्यायला जड जातो. त्यामुळे कोणीच तिथपर्यंत पोहोचू नये आणि त्यासाठी आपण आपली किडनी कायम सुदृढ ठेवायला हवी. मुळात जर किडनीचं नुकसान होत असेल तर ते लवकर आपल्या लक्षात यायला हवं आणि आपण त्याचं लवकर निदान करायला हवं आणि त्यासाठी आपल्याला माहीत असायला हवीत किडनीच्या आजारांची लक्षणं. डॉक्टर, अगदी सुरुवातीची लक्षणं सांगा. सर, जेव्हा ही किडनी सुरुवात होते, सुरुवातच्या 60 ते 70% जेव्हा ही किडनी कमी होऊन जातो तेव्हा जास्त काही लक्षण येतच नाही. दॅट इज वाय किडनी इज कॉल्ड एज सायलेंट डिसीज. पेशंटला काहीच लक्षण येणार नाही. जसे जसे तुमच्या किडनीचं कामं कमी होऊन जाणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षण सुरू होणार. लक्षण म्हणजे काय? सूज येऊ शकते, लघवीत फ्रॉदिंग होऊ शकतो, तुम्हाला सुस्ती वाटू शकते, रक्त कमी होऊ शकतो, फटीग किंवा टायर्डनेस थकवा वाटू शकतो आणि तुमचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतो. हे ए प्रकाराचे सिम्पटम्स जे आहे जे कॉमन व्हायरल फीवर किंवा दुसऱ्यांमध्ये येते आणि म्हणून दॅट इज वाय हे सगळं सिम्पटम्स बरेच वेळा निग्लेक्ट होऊन जातात आणि म्हणून आजार उशिराने कळते. सर, सिम्पटम्स लवकर पकडणं आणि त्याची माहिती ठेवणं हे खूप गरजेचं आहे. अच्छा, पण हे आजार होतात कशामुळे डॉक्टर? म्हणजे मेन कारणं काय असतात आपली किडनीचं नुकसान होण्याची? सर, सर्वात मोठा आजार सध्याच्या भागात शुगर, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे 2 मोठे कारण आहे. त्याच्यानंतर थर्ड कॉज इज व्हॉट वी कमी जे कन्सिडर करतो ते आहे CKD, अननोन कॉज, ज्याच्यात काही कारणं माहीत नाही. इट कुड बी हेवी वॉटर, जे आपण पाणी पितो ते, किंवा जे आपण सॉल्टमधून फूड खातो बिकॉज ऑफ हेवी मेटल्स. त्याच्यानंतरचे कारणं जे कॉमन कॉजेस आहे ते आहे रिकरंट स्टोन्स, कोणाकोणाला जेनेटिक डिसीज आहे ज्याला सिस्टिक किडनी डिसीज म्हणतो आपण, आणि कोणाकोणाला प्रोटीन युरिया किंवा युरिनमधून प्रोटीन जाणारे आजार आहे जे फिल्टर संबंधित आजार आहे, आणि ऑटो इम्युन डिसीज जसं की SLE. ते हे बाकी वेगळे कारण आहे. सर्वात 2 मोठे मेजर कारणं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, ज्यांनी जास्तीत जास्त लोकांचे किडन्या कमजोर किंवा खराब होतात. आजकाल ना डॉक्टर घरात सुद्धा औषधं ठेवलेली असतात, म्हणजे ती अगदी कॉमन औषधं असतात. म्हणजे खोकला आला तर हे औषध घ्या, ताप आला तर हे औषध घ्या. सगळ्यात जास्त काय घेतले जातात तर पेन किलर्स. आपल्या प्रेक्षकांमधून पण अनेक जण असा सल्ला ऐकत असतील, पेन किलर जास्त घेऊ नको, किडनी खराब होईल. डॉक्टर, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की हे जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली जी औषधं असतात त्याच्यामुळे आपल्या किडनीचं किती नुकसान होऊ शकतं? सर, पेन किलर्स जसं की NSAIDs आपण रुटीनली म्हणतो, जे काही हड्ड्याच्या दुखण्यासाठी किंवा काही कारणासाठी जे घेतो, लिमिटेड किंवा एक समयपर्यंत जेव्हा डॉक्टरने 3 ते 5 दिवस दिलेले तेव्हा तुम्ही घेतले तर प्रॉब्लेम नाही आहे. जास्त तर पेशंट हे त्याला ओव्हर द काउंटर रेग्युलर घेत राहतात, त्यामुळे किडनी लवकर नुकसान होते. तसंच तुम्ही जसं घरचे औषध म्हणाले तसं ॲसिडचे औषध, अँटाॲसिड्स लोक खूप रेग्युलरली घेतात आणि वर्ष घेतात, ते एक कॉमन आहे. आणि ओव्हर द काउंटर यूज ऑफ अँटीबायोटिक्स, जिथे आपल्याला काहीच त्याचा यूज माहीत नाही, मला साधा खोकला झाला, सर्दी झाली, मी जाऊन अँटीबायोटिक्स घेतले, तर हे औषधं डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घ्यायला नाही पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याला रेग्युलर मॉनिटर करायला पाहिजे, तर ते किडनीचं नुकसान होण्यासाठी आपण वाचवू शकतो. अच्छा, काही आजार असे असतात डॉक्टर जे आपल्याला वृद्धापकाळाकडे आपण जेव्हा जातो तसे ते जडत जातात. जसं की उदाहरणार्थ गुडघेदुखी, सांधेदुखी ही वयोमानानुसार उद्भवते. किडनीचंही तसंच असतं का डॉक्टर? सर, किडनी एखादा आपण जर विचारायला गेलं तर किडनी 30 इयर्सच्या नंतर प्रत्येक वर्षी 1% किंवा GFR आपण जे म्हणतो किडनी फंक्शनचं, एव्हरी इयर 1 कमी होतो. सर, जेव्हा मी 60चं झालो तर माझा किडनी फंक्शन 100च्या जागेवर तेवढं 30 कमी येणार आहे. सो ॲज आपण जेव्हा जेव्हा वयस्कर होत चाललो किंवा आपलं वय वाढत चाललं, किडन्याही तेवढं कमजोर होतात, पण त्यांची जे पण किंवा काही जे नुकसान घेणारी कॅपॅसिटी आहे ते कमी होणार. मग वयस्कर लोकांना इन्फेक्शन्स, पेन किलर्स ह्यांनी लवकर किडनी कमजोर होऊ शकतो, त्यांनी जास्त काळजी घ्यावी. पण मग त्यासाठी काही विशिष्ट अशा तपासण्या करायला हव्या असं आपण सल्ला द्याल? सर, रेग्युलरली जेही पेशंट्स ज्यांना आपण बोललो शुगर, BP किंवा वयस्कर आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, स्टोन आहे, त्यांनी क्रियाटिनिन किंवा सिम्पल जे ब्लड क्रियाटिनिन टेस्ट करतो, युरिन अल्ब्युमिन क्रियाटिनिन रेशिओ, जसं की युरिनमधून प्रोटीन जातं आहे की नाही, आणि GFR, हे 3 असं प्रकाराचे एकदम इझिली अवेलेबल टेस्ट आहे, ज्यांनी आपण आपले किडनी किती चालते ते माहीत करू शकतो आणि आपल्याला किडनीचे आजार आहे की नाही ते आपल्याला कळते आणि त्याप्रमाणे आपण त्याची माहिती ठेवू शकतो. बरं डॉक्टर, कोणताही आजार हा लगेच आपल्या शरीराला जडत नाही, तो टप्प्याटप्प्यानं जडत जातो. किडनीच्याही आजारांचं तसंच असेल ना? येस. सर, किडनी आपण जेव्हाही किडनीचे डिसीज किंवा आम्ही CKDच्या बाबतही डिस्कस करतो, तर CKD हे 5 स्टेजेसमध्ये डिवायडेड आहे. KDIGO जे आमचे सर्वात गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे ग्रेड 1 to ग्रेड 5 हे GFR ह्याच्यावर डिव्हिजन केलेलं आहे, G1 to G5, आणि तुमचे प्रोटीन युरिनमधून किती जाते त्याप्रमाणे A1 to A3. सो आम्ही प्रत्येक पेशंटला बघून G1 to G5 म्हणजे तुमचे GFR किती आहे,
GFR म्हणजे एखादा कोणाच्या क्रिएटिनिन वजन आणि त्याची रेसप्रमाणे कॅल्क्युलेट केलेलं एक फॉर्म्युला आहे ज्याच्याने आपल्याला कळतं की तुमची किडनी किती चालू आहे आणि त्याच समोर युरिनमधून जे प्रोटीन जात आहे त्याप्रमाणे ते डिव्हिजन उपलब्ध आहे. त्याने पेशंटला माहीत पडते की ते कितव्या स्टेजवर आहे किडनीचा. अच्छा डॉक्टर, काही आजारांना म्हणतात ऑटो इम्युन डिझिजेस, म्हणजे आपली स्वतःची जी रोगप्रतिकारक शक्ती असते तीच हार्मफुल ठरते, घातक ठरते आपल्या वेगवेगळ्या अवयवांना. किडनीबाबत असे कोणते आजार आहेत का? किडनीमध्ये बरेच काही आजार आहे जे ऑटो इम्युन आहे. सर्वात मोठा SLE किंवा सिस्टमिक लुपस एरिथोमॅटोसिस जे म्हणतो, आणि बरेच प्रकाराचे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, आमच्या भाषेत नेफ्रोटिक किंवा नेफ्रायटिक सिंड्रोम, प्रोटीन आणि ब्लड जाणारे आजार जे किडनीमध्ये कॉमन आहे. हे युरिनची प्रोटीन किंवा लक्षण बघायला गेला तर युरिनमधून फ्रॉदिंग होणं, फेस जाणं, पायाला सूज येणं, हे असं लक्षणांनी पकडलेलं जातात. टेस्ट केल्याला गेलं तर युरिन प्रोटीनची टेस्ट आहे, आणि जर मला ते ऑटो इम्युन लक्षण वाटत असेल तर मी त्यांना ANA C3 C4 कॉम्प्लिमेंट्स लेवल अशा प्रकाराच्या टेस्टनी त्याला डायग्नाइज करू शकतो. आणि अर्ली डायग्नोसिस केलं तर ते किडनीला खराब करण्यासाठी ते आपल्याला हे करतं. हे तत्व आहे जे आपल्या बॉडीमध्येच आहे, काही ना काही कारणात ट्रिगर होते आणि किडनीला कमजोर करतात. बरं, हे जे ऑटो इम्युन डिझिसेस असतात ते ओळखण्यासाठी आपण कोणत्या तपासण्या करू शकतो? युरिन प्रोटीन, जसं मी म्हणालो, युरिन अल्ब्युमिन किंवा युरिन प्रोटीन, ANA हे कॉमन टेस्ट आहे, C3 C4, आणि वॅस्कुलायटिसचे बरेच टेस्ट आहे जसे की आम्ही ANCA म्हणतात. हे प्रत्येक प्रकाराचे टेस्ट आहे ज्याने आपण ऑटो इम्युन डिसीज आहे की नाही ते आपण डायग्नाइज करू शकतो. अच्छा, बरं डॉक्टर, आपली किडनी ही कायम निरोगी राहावी असं म्हणजे प्रत्येकालाच वाटत असेल, पण अनेकदा ना आपल्याला किडनीचे आजारच ओळखता येत नाहीत. म्हणजे जसं आपण सांगितलं की काही आजार असे असतात ज्यांची लक्षणच जाणवत नाहीत. मग अशा वेळेला काय करावं डॉक्टर? सर, रुटीन टेस्टिंग प्रत्येकाने, जर बघायला गेलं 25 नंतर, माझं वय 25 झालं असेल तर 25 नंतर, अदरवाईज मला काही घरी फॅमिली हिस्ट्री आहे ज्याच्याने आजार लवकर येतो, प्रत्येक लोकांनी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप घ्यावं. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आजार पकडू शकतात. बिकॉज जसं म्हणाले बरेच लक्षण आहेच नाही आजारात तर कळणारच नाही. ते शुगर असू द्या, BP असू द्या, किडनीचे आजार असू द्या किंवा युरिनमधून प्रोटीन आजार असू द्या, लक्षणं खूप उशीर येतात. त्याला पकडण्यासाठी एकच कारण आहे की तुम्ही त्याला रुटीन चेकिंग ठेवा, तुमचं ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोल ठेवा, आणि रेग्युलरली 6 मंथली किंवा इयरली तुम्ही त्याच्यावर टेस्ट करा. अच्छा, बरं, आपण सुरुवातीलाच सांगितलं की आहार, योग्य आहार असणं, संतुलित आहार असणं किती आवश्यक आहे किडनीसाठी. त्याचबरोबर आपलं संपूर्ण शरीर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर दररोज किमान अर्धा तास काढा आणि व्यायाम करा, असा सल्ला आपण डॉक्टर वारंवार देतात. प्रामुख्याने किडनीसाठी व्यायामाची भूमिका किती महत्त्वाची आहे डॉक्टर? सर, किडनीसाठी व्यायाम सर्वात महत्त्वाचा आहे. जर आम्ही प्रिव्हेंटिव्ह स्टेजला बघायला गेलं, जर कोणा माणसाला काय आजारच नाही आहे सर, बाय रेग्युलर एक्सरसाइज तुम्ही तुमचं शुगर, BP, मोटापा कंट्रोल करू शकणार. म्हणून रेग्युलर एक्सरसाइजनी मला आजार होणारच नाही. जर मला ऑलरेडी किडनीचे आजार आहे तर बाय रेग्युलर एक्सरसाइजिंग मी माझं युरिनमधून प्रोटीन, माझं ब्लड प्रेशर, माझं डायबिटीज कंट्रोल करू शकतो. आणि डायलिसिस पेशंटसाठी रेग्युलर एक्सरसाइज केल्यावर त्यांच्या शरीर आणि त्यांचे बोन्स स्ट्रॉंग राहणार. मग प्रत्येक स्टेजवर एक्सरसाइजचे महत्त्व आहे. तुम्ही जसं जसं ते स्टेजप्रमाणे एक्सरसाइज करत राहिलं तेवढं तुम्ही फिट राहू शकतात. अच्छा, बरं डॉक्टर, आपल्याकडून डायलिसिस विषयी सुद्धा जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 12 मार्च, जागतिक मूत्रपिंड दिवस अर्थात वर्ल्ड किडनी डे, आणि त्या निमित्तानेच आज आपण निरोगी किडनीसाठी मार्गदर्शन मिळवतोय कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉक्टर सिद्धार्थ विनोद लखानी यांच्याकडून. डॉक्टर, आतापर्यंत आपण आपलं किडनीच्या आरोग्याविषयी, किडनीच्या आजारांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. आता जरा वळूया उपचारांकडे. डॉक्टर, किडनीसाठी डायलिसिस केलं जातं, हे डायलिसिस म्हणजे मुळात काय असतं आणि त्याचे प्रकार कोणकोणते असतात याविषयी सविस्तरपणे सांगा. डायलिसिस हे प्रकाराचं फिल्ट्रेशन मेथड आहे. जेव्हा तुमची किडनी 15% खाली काम करायला लागतं किंवा स्टेज 5ला असते तेव्हा आम्ही पेशंट्सला डायलिसिस ॲडवाईस करतो. डायलिसिस म्हणजे तुमचे जे शरीराचे फिल्टर काम नाही करत त्याच्यासाठी आपण एक्सटर्नल फिल्टर यूज करून कचरं, पाणी हे प्रकाराने मशीननी काढून घेतो, त्याला डायलिसिस म्हणलेलं जातं. डायलिसिसचे एक 2 प्रकार आहे. हिमोडायलिसिस म्हणजे ब्लड संबंधित डायलिसिस, आणि दुसरं आहे पेरिटोनियल डायलिसिस. पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे पोटात एक नळी टाकलेली जाते आणि ते पोटाच्या मेम्ब्रेनवर फिल्ट्रेशन होतं. हे 2 प्रकाराचे डायलिसिस आहे. हिमोडायलिसिसमध्ये इन सेंटर डायलिसिस म्हणजे तुम्ही घरीतून जाऊन डायलिसिस करून परत घरी येऊ शकतात, किंवा होम डायलिसिस म्हणजे घरीतूनच आपण डायलिसिस करू शकतो, घरी मशीन ठेवून डायलिसिसची प्रक्रिया होऊ शकते. पेरिटोनियल जे डायलिसिस आहे ते घरीच होतं.
एखाद्या प्रकाराने हाताने किंवा मशिनाने ते पोटाचं जे पाणी टाकलेलं जातात आणि त्याला फिल्टर केलेलं जातं. अच्छा, आपण सुरुवातीला सांगितलं डॉक्टर की आपली किडनी ही मेंदू, हृदय अशा मोठमोठ्या अवयवांशी संबंधित असते, कनेक्टेड असते. आज हृदयविकारांचं प्रमाण जर आता आपण पाहिलं तर झपाट्यानं वाढतंय डॉक्टर. हृदयविकाराचं, हार्ट अटॅकचं, किडनीचा आणि हृदयाचा कसा संबंध असतो? सर, किडनी आणि हार्ट जसं मी पहिलंच म्हणालो हे दोघं कनेक्टेड आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम्स कार्डिओ रिनल सिंड्रोम या जे म्हणतो, मग हार्टमुळे किडनीला त्रास किंवा किडनीमुळे हार्टला त्रास, हे कॉमन सिम्पटम्स आहे. दोघांचे जे इटिओलॉजी आहे किंवा दोघांचे कारणं जे आहे होण्यासाठी, ब्लड प्रेशर, डायबिटीस, मोटापा, स्मोकिंग किंवा काही प्रकाराचे जे व्यसन्स आहे, तुम्हाला अल्कोहोल, हे सगळंच एक कारण आहे. जेव्हा जेव्हा ते हार्टला असर करतात तेव्हा तेव्हा ते किडनीलाही करतात आणि किडनीमुळे जे पण टॉक्सिन्स रिलीज होतात ते सुद्धा जाऊन हार्टला असर करते. मग ज्या ज्या पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी किडनीचं चेकअप करावा आणि ज्यांना किडनीचं चेकअप आहे त्यांनी हार्टचा चेकअप करावा. हे दोघं सोबत हातात हात जातात, त्यामुळे त्यांचं ट्रीटमेंट ठेवणं गरजेचं आहे. अगदीच. आता आपण ट्रान्सप्लांटकडे येऊया डॉक्टर. प्रत्येक किडनी डिझीज असलेल्या व्यक्तीला किंवा प्रत्येक किडनीच्या आजारातून जाणाऱ्या व्यक्तीला किडनीचं ट्रान्सप्लांटेशन अर्थात प्रत्यारोपण करण्याची वेळ येतेच का त्याच्यावर? एखादा किडनीचा आजार तुम्हाला डायग्नाइज झाला तर हे प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. हळूहळू ते वाढणारच आहे. किडनी थांबवण्यासाठी काही उपलब्ध नाही आहे आजार. एखादा किडनी डिसीज झाला की हळूहळू वाढणार आहे. प्रत्येकाच्या आजाराच्या कारणामुळे त्याची वाढण्याची स्पीड वेगळी असणार. शुगरचे पेशंट लवकर वाढतात, ब्लड प्रेशर खाली असेल तर स्लो वाढतात, जेनेटिक डिसीज असेल तर वेगळं वाढतात. पण एखादा तुम्हाला मूळ क्रिएटिनिन वाढायची सुरुवात झाली तर तुम्हाला येणारा 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात डायलिसिस किंवा किडनी बदलीची गरज पडू शकते. अच्छा, म्हणजे आपण मधुमेहासारखा ते किडनीचे आजार हे मेंटेन करू शकतो उपचार घेऊन घेऊन. त्याला आजाराला तुम्ही स्लो किंवा नियमित कंट्रोलमध्ये ठेवू शकतात, त्याला क्युअर नाही करू शकत. मग एखादा आजार सुरू झाला की त्याला सगळं पॅरामीटर्स करून आजाराला स्टेबल ठेवण्याचे प्रयत्न केलेले जातात आणि वेळावेळाने ते त्याला स्लो करू शकतो, त्याला क्युअर नाही करू शकत कम्प्लिटली. अच्छा, आपण प्रत्यारोपणाविषयी बोलतोय डॉक्टर. डॉक्टर, कोण करू शकतं बरं हे किडनी प्रत्यारोपण एखाद्या व्यक्तीला? म्हणजे तिची आई करू शकते, वडील करू शकतात, कोण करू शकतं? एखादा किडनी ट्रान्सप्लांटचं जेव्हा हे असेल तर नियमाप्रमाणे आई, बाबा, भाऊ, बहीण किंवा वाईफ असेल तर बायको आणि दादा, दादी, फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जे आपण म्हणतात, हेच नियमाप्रमाणे एखादा पेशंटला, रुग्णाला किडनी देऊ शकतात. अच्छा, पण कसं आहे ना डॉक्टर, केवळ किडनी बाबतच नाही तर कोणताही अवयव जेव्हा वेळ येते एखाद्या व्यक्तीवर की माझ्या शरीरातला अमुक अमुक अवयव बाहेर काढून मी इतर व्यक्तीला देणार, तर मग मी कशी जगणार, अशी आजही लोकांच्या मनात भीती असते. जरी आपलं सायन्स इतकं पुढे गेलेलं असलं तरीही. मला हे सांगा डॉक्टर की खरंच एका किडनीवर एखादी व्यक्ती जगू शकते का? तिला काही प्रॉब्लेम नाही ना? केव्हाही जेव्हा किडनी देतो ते रुग्णाच्या डोनरचे सगळे टेस्ट केलेले जातात आणि एका किडनीवर मनुष्य नॉर्मल जसं दुसरं त्या वयाचा माणूस जगू शकतो तसंच जगू शकतात. त्याच्यावर काहीच भीती करण्यासारखं नाही आहे. 2 किडन्यामुळे जसं काही कारणाने कॅन्सर, स्टोनमुळे सुद्धा एक किडनी काढली तर रुग्ण एक किडनीवर चांगलं जगू शकतो. तसंच डोनर जेव्हा एक किडनी देतो तर ते नॉर्मल लाईफ विदाऊट एनी मेडिकेशन आणि वार्षिक एकदा रुटीन युरिन क्रिएट आणि ब्लड प्रेशरच्या फॉलोअपवर विदाऊट एनी मेडिसिन आरामात नॉर्मल जीवन जगू शकतो. पण मग जो दाता असतो, अवयव दाता असतो, त्याचा आयुष्यमान किती असतं पुढे? जसं नॉर्मल वयाचं आहे. जसं मी आज माझ्या वयात किडनी दिली तर जे माझ्या वयाच्या माझ्या सोबतचे मित्रांचे वय आहे तसंच माझं वय राहणार. अनलेस माझ्या वयात लाईफस्टाईल डिसीजेसचा निर्माण झाला, जसं की शुगर, बीपी काय आले तर माझी लाईफ सायकल वेरी होणार. अदरवाईज मी नॉर्मल वयाच्या माणसाप्रमाणे जगू शकतो. अच्छा, खूप खूप आभार डॉक्टर या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता एक समारोपाचा असा मौल्यवान सल्ला काय द्याल डॉक्टर? सर्वात मोठी सल्ला सगळ्यांसाठीच चांगली लाईफस्टाईल म्हणजे की रेग्युलर चांगलं एक्सरसाइज करायचं, चांगलं जेवण करायचं. प्रिव्हेंटिव्ह लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही स्वतःची चेक करत राहायचं, ब्लड प्रेशर, शुगर असेल तर कंट्रोल करत राहायचं. हे दोघं सर्वात मोठं आहे. प्रिव्हेन्शन किंवा आजाराचं वाचण्याचा सर्वात प्रयत्न करायला पाहिजे. आजार आल्यावर त्याला स्लो करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन करणं जास्त गरजेचं आहे आणि हे सगळंच तरुण किंवा वयस्कर लोकांसाठी स्वतःचे सेहतची काळजी घ्या किंवा स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि हे आपला सर्वात मोठा फायदा असणार. अगदीच, खरोखर खूप मोलाचा असा सल्ला दिला डॉक्टर. खूप खूप धन्यवाद. आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.